शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार. उकळताच दुधाचा रबरासारखा गोळा. प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल. तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. उकळल्यानंतर दूध चक्क रबरसारख्या गोळ्यात बदलल्याची घटना खर्दे येथे घडली असून यामुळे दुधाच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खर्दे येथील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केले होते. घरी आणून दूध उकळण्यासाठी ठेवले असता काही वेळातच संपूर्ण दूध रबरसारख्या गोळ्यात परिवर्तित झाले. तयार झालेला गोळा हाताने सहज तुटत असून त्याची रचना पूर्णपणे रबरसारखी असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे त्या नेहमीच त्याच दूधवाल्याकडून दूध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुधात नेमकी कोणती भेसळ करण्यात आली असावी याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिरपूर तालुक्यात 3 ते 4 महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा असाच प्रकार समोर आला होता. मात्र त्या घटनेनंतरही संबंधित प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांसाठी भेसळयुक्त दूध अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाचे अधिकारी व पोलीस अधिकारी आणि बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ईशी, अनिल अहिरे यांनी भेट देत पाहणी केली. मी आशा बोरसे. सकाळी रात्री दूध घेतलं, सकाळी गरम करायला ठेवलं, असं रबडासारखं तुटत होतं. गोळा झाला रबडासारखं आणि मी घरच्या लोकांना डावलं तर रबडासारखं गोळा झाला.